नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम विठ्ठलराव साखरे स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहेत, 19 दिवसाची एनाटॉमीसाठी काय स्ट्रॅटेजी बघणार आहे। आता या दिवसामध्ये कशा प्रकारे तुम्ही अभ्यास करून ज्या विद्यार्थ्यांना आणखी सुद्धा नाही म्हणजे कसं आहे, आणखी सुद्धा अभ्यास झालेला नाही किंवा बराचसा अभ्यास थोडाफार झालेला आहे, पण त्यांना कशा प्रकारे रिव्हिजन कळत नाही, रिव्हिजन कशा प्रकारे करू किंवा मग ते कसा ह्या सब्जेक्टला सुरुवात करून या 19 दिवसामध्ये बऱ्यापैकी चांगले 0 पासून चांगले पासिंग पर्यंत पास होण्याचे इतके मार्क मिळून पास होऊन जावं, यासाठी ही स्ट्रॅटेजी आपण बनवत आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला काय करायचं सगळ्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे आपल्याला की आयुर्वेदिक पोर्शन आपल्याला जाणून घ्यायचं। ब्लूप्रिंटनुसार आपल्याला माहितीच आहे की आपल्याला पेपरमध्ये 60-40 वेटेज असते हेच एनाटॉमी मध्ये। त्यामध्ये कसं आपल्याला 60-40 वेटेज मध्ये की 60% जो पोर्शन असतो तो आपला आयुर्वेदिक विचारला जातो आणि जो रिमेनिंग 40% पोर्शन असतो तो आपला त्यामध्ये आपलं मॉडर्न विचारलं जातं। म्हणजे आयुर्वेदिकचं काय म्हणतात इथं वेटेज जास्त आहे ॲज कम्पेअर टू मॉडर्न आपल्याकडं। तर मग आता कसं आहे की पेपरमध्ये आयुर्वेद जास्त आहे, तर मग काय करायचं, आयुर्वेद आपल्याला सगळं करून घ्यायचंय आणि आयुर्वेद सगळं करून घेतलं की जवळपास आपले बरेचसे मार्क आपल्या हातात येऊन जातात आणि मग मॉडर्नचं आपल्याला बरंचसं बी कव्हर करायचंय, मग जेणेकरून आपली पासिंग इझिली होऊन जाईल। आता आपल्याला करायचं काय की आपल्याला पहिला आपण 7 दिवसाचा प्लॅन बनवलाय, ज्यामध्ये काय करायचं आपलं पूर्ण 7 दिवसामध्ये या 19 दिवसामधल्या 7 दिवसामधल्या आपल्याला काय करायचंय की आयुर्वेदिक पोर्शन कंप्लीट करायचं आहे। आयुर्वेदिक पोर्शन कंप्लीट करायचं आहे, त्यामध्ये कसं कसं कंप्लीट करायचं आहे, जो पहिला आहे 1 दिवसा सुरुवातीस पहिल्या दिवशी आपल्याला 3 चॅप्टर करायचे। ते कोणते, शरीर उपक्रमणीय सोपा चॅप्टर आहे, त्यानंतर परिभाषा आणि गर्भ, ही गर्भ आपल्याला 3 चॅप्टर काय करायचे पहिल्या दिवशी करून घ्यायचे। आता पहिल्या दिवशी तुम्हाला नॉर्मल रीडिंग वगैरे करायची, तुम्हाला हायलाइट वगैरे करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जे वाटतं ते शॉर्ट मध्ये नोट्स वगैरे करायचे आणि तुम्हाला जे वाटतं रिमेनिंग इथं काही IMP असेल त्याचा एखादा दुसरा श्लोक जो असेल तो लगेच त्या दिवशीच पाठ करून टाकायचा झालं। हे पहिल्या दिवशी। दुसऱ्या दिवशी काय करायचं मला, अस्थि, संधी आणि स्नायू। अस्थिचे प्रकार ते, संधीचे प्रकार ते, आयुर्वेदिक आपले हे नाही छोटे छोटे टॉपिक आहे, जास्त काही एवढं नाही, 1 दिवसामध्ये होऊन जातात। आणि स्नायू तुम्हाला 3 चॅप्टर हे काय करायचे कंप्लीट करायचे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं, यामध्ये तुम्हाला अस्थिचे काय श्लोक वगैरे जे असेल ते लर्न करून पाहिजे। 1/4 दिवस कशामुळे देतो आपण की हे छोटे चॅप्टर असून पण यामध्ये तुम्हाला हे फिक्स एसिक्युला नाही तर एलिक्युला विचारणार म्हणजे विचारणार। आता आपला जर काय करायचं की एलिक्युल कसं असणार, जर आपल्याला बोन पडला तर बोन मध्ये आपल्याला सुरुवातीला अस्थिची व्याख्या लिहिणं गरजेचं आहे, अस्ति कोणता आहे म्हणून ते उल्लेख करणं मेन्शन गरजेचं आहे। त्यासाठी आपण हे सुरुवातीला 1-2 श्लोक करण्याचा सांगतो, त्यामुळे पाठ करायची गरज आहे। चॅप्टर थोडेच आहेत, सोपेचे, एवढं काही अवघड नाही त्यामध्ये। आता दुसऱ्या दिवशी आपण 3 झाले, मग काय करायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं, जे आपण काल 3 चॅप्टर वाचले ते कोणते, शरीर उपक्रमणे, परिभाषा आणि गर्भ, ह्याचे ह्या दुसऱ्या दिवशी रिव्हिजन करायची। त्या दिवशी आपल्याला हे रिव्हिजन करायची यांची आणि हे चॅप्टर पण करायचे। आता तिसऱ्या दिवशी काय करायचं, आपल्याला तिसऱ्या दिवशी काय घ्यायचं, केश न कदंत आपल्या युट्यूबवर त्याचा व्हिडिओ आहे, तुम्हाला सिंपल वे मध्ये समजून जाईल। त्यानंतर पेशी सिंपल वे मध्ये छोटासा चॅप्टर, एवढं काय नाही। कोष्ट आणि कोष्टाचे कोष्टांग हे पण सोपं, त्यामध्ये तुम्हाला फिक्स एसिक्युला क्वेश्चन वगैरे दिसू शकतो आपल्या यावर्षी पेपरमध्ये, कोष्ट किंवा कोष्टांग वगैरे। त्यानंतर प्रमाण हे बी खूप सोपं चॅप्टर आहे आयुर्वेदिक, 1 दिवसामध्ये एवढे 4 चॅप्टर तुम्हाला करून टाकायचे, केश, दंत, पेशी, कोष्ट आणि प्रमाण हे झालं। आणि मग हे जर झाल्यावर मग तुम्हाला पुन्हा रिव्हिजन करायची कोणती, अस्थि, संधी आणि काय आपण जे पहिल्या दिवशी घेतलं होतं शरीर उपक्रमणीय, परिभाषा आणि गर्भ। यामध्ये तुम्हाला काय म्हणजे शरीर उपक्रमणीय, परिभाषा आणि गर्भ हे तुम्ही अगोदर ऑलरेडी एकदा रिव्हिजन झाले, मग तुम्हाला सोपे होऊन लय झालं तर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमची रिव्हिजन छानपैकी होऊन जाईल। अशी तुम्ही दोन्ही चॅप्टर मागच्या 2 दिवसाची रिव्हिजन केली। त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी तुम्हाला काय 3 दिवसात झालं। आता चौथ्या दिवशी काय करायचं तुम्हाला की तुम्हाला मर्म आणि स्त्रोतस, मर्माला तुम्हाला 2 दिवस तुम्ही देऊ शकता। आपण कसं धरलंय की 2-3 दिवसामध्ये मर्म आणि स्त्रोत धरले, IMP चॅप्टर एलिक्युल क्वेश्चन दिसू शकतो आणि विचारतात सहज एसिक्यू आणि एलिक्यू यावर फिक्स असतो मर्मवरती आणि स्त्रोतसावरती तुम्हाला एलिक्यू दिसू शकतो यावर्षी पेपरमध्ये। तर त्यामुळे तुम्हाला मर्म आणि स्त्रोतस याला 3 दिवस दिले, छानपैकी आता अभ्यास करा, ते करा आणि लागोपाठ जे मागचे 3 दिवस आपण जे केले त्याची सुद्धा याची रिव्हिजन करा। आपण 3 दिवस दिलेत, पण तुम्ही यामध्ये कमी करू शकता तुम्हाला लवकर जर दुसऱ्या आणखी मॉडर्नचा अभ्यास करायचा असेल तर। आता काय झालं, 3 आणि 3 6 दिवसात झाले। त्यानंतर काय करायचं आणखी तुम्हाला 7व्या दिवशी शिराधमनी, कला, त्वचा आणि इंद्रिय तुम्ही काय म्हणताय आपले जे पदार्थ असेल क्रिया शरीरामध्ये, इंद्रिय जर तुम्ही वाचले असेल की कर्मेंद्रिय काय, ज्ञानेंद्रिय काय, तुम्हाला तिथलं येतच आहे, जास्त काही यात डीप मध्ये जायची गरज नाहीये, तुम्हाला समजून जाईल की यार काय आपण तेच वाचलेलं इकडे, जास्त काही यात अवघड नाही। फक्त तुम्हाला शिराधमनी, कला आणि त्वचा, कलाचे प्रकार, त्वचेचे प्रकार हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे। सिंपल मध्ये तुमचं 7 दिवसामध्ये तुम्हाला असं कंप्लीट आपण आयुर्वेदिकचा प्लॅन बनवलाय। यामध्ये तुम्हाला काय करायचं, दररोज नवीन वाचायचे आणि त्या सरशीत काय करायचे, मागचे जे झाले कंप्लीट 7 दिवस तुम्हाला रिव्हिजन करायचे ते मागचे जे झाले त्याला, कारण की तुमची पासिंग ही पूर्ण डिपेंड काय आयुर्वेदिक
आयुर्वेदिक पोर्शनवर राहणार आहे, कारण तुम्हाला जेवढं जास्त आयुर्वेदिक पोर्शन छानपैकी येणार आहे तेवढी तुमच्या पासिंगची गॅरंटी जास्त वाढणार. आता हे झालं आयुर्वेदिकसाठी. तुम्हाला आयुर्वेदिक काहीच सोडायचं नाही, थोडंच आहे म्हणजे लिमिटेड आहे पण जास्त मार्क देतो, म्हणजे मोजकचे पण तुम्हाला खूप सारे मार्क देऊन जाईल आयुर्वेदिक पोर्शन. आता पुढे पाहायला जायचं आपल्याला काय, आता एम्ब्रिओलॉजी आपला काय असणार, एलिक्यू काय असणार, एक तर पहिला एलिक्यू असणार आहे एम्ब्रिओलॉजी किंवा काय असणार गर्भशरीर. आता जर गर्भशरीरावर पडला तर तुमचं छानपैकी आयुर्वेदिक झालं, तर मॉडर्न पडला एम्ब्रिओलॉजीवर तर फिटल सर्क्युलेशन वगैरे तुम्हाला कळून जाईल, यावरती येऊ शकतो. तर त्यानंतर ते जे आणखी काय तिथं डायग्राम आहे, स्पर्मची ओमची डायग्राम फर्टिलायझेशन आहे, तुम्हाला समजून जाईल. त्यामुळे एक दिवसामध्ये आपण टाइम द्यायला ह्याला, तुम्ही एक दिवसामध्ये पूर्ण हा चॅप्टर करून टाकायचा आहे. आणि त्या चॅप्टर सोबत एक दिवसात आणखी काय करायचं आहे तुम्हाला की लिम्फॅटिक सिस्टीम सुद्धा करायची. आता त्या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये तुम्हाला काय काय करायचं, स्प्लिन करायचं आणि थोरासिक डक्ट करायचे. आता मस्त शक्य मला माहिती आहे की वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि मॉडर्न खूप जास्त सिलेबस आपल्याला अॅनाटॉमिल आहे, पण सगळंच करणं ह्या टाइमला आता पॉसिबल नाही. तर मी जे सांगतो ते IMP सध्या तरी काढून घ्या, आपले IMP म्हणून आपल्या चॅनलवरती आहेत, पण त्यामध्ये बी कसं की स्प्लिन आणि थोरासिक डक्ट वगैरे ह्याचे चान्सेस मोस्ट ऑफ द चान्सेस राहतात येण्याचे पेपरमध्ये. स्प्लिन एलिक्यूल दिसू शकतो अशा प्रकारे आणि काय थोरासिक डक्ट वगैरे एसिक्यूल येऊ शकते. तर हे मोस्ट एवढे तरी सध्या करून घ्या आणि जर वेळ मिळाला तुम्ही आणखी सुद्धा वाचून घ्याच, पण हे कसे ते मस्ट IMP PYQs खूप मध्ये वेळेस विचारले गेले, ह्याला जास्त वेटेज जास्त पेपरमध्ये येण्याचं हे चान्सेस जास्त प्रकारे याचे राहतील. तर तुम्हाला एका दिवसामध्ये एम्ब्रिओलॉजी आणि लिम्फॅटिक सिस्टीम हे दोन एक दिवशी करून टाकायचं आहे. आता ते झालं पहिले 7 दिवस, 8वा दिवस, आणि त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं, जे ऑर्थोलॉजी आहे आणि त्यानंतर ऑस्टिओलॉजी आणि ऑर्थोलॉजी याला तुम्हाला 3 दिवस द्यायचे. याला काय करायचं 3 दिवस द्यायचे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ऑस्टिओलॉजीचे सांगायचं गेलं तर बोनमध्ये तुम्हाला एक तर लॉंग बोन अगोदर करून घ्या. फिमर झाला, फिमर येण्याचे चान्सेस जास्त असतात, मागच्या वर्षी फिमरच पडला त्यावर्षी फिमर येण्याचे चान्सेस असतील. त्यानंतर स्कॅपुला करून ठेवा, क्लॅविकल करून ठेवा आणि हिप बोन तयार करून ठेवा. याचे मोस्ट ऑफ द चान्स एलिक्यूला तुम्हाला येण्याचे चान्सेस जास्त असतील. त्यामध्ये बी चान्सेसमध्ये फिमर आणि स्कॅपुलाचे जास्त असतील हिप बोनचे यामध्ये. आणि ह्युमेरस लग बाय चान्स काय रिपीट जर झाला तर सांगू शकत नाही. त्यामुळे हे 4-5 बोन तुम्ही प्रिपेअर करून ठेवा आणि जमला जर तुम्हाला टाइम भेटला तर उरलेला सुद्धा बोन करून ठेवा, कारण की दुसरे एसिक्यूला सुद्धा विचारला जाऊ शकतो. पण हे मोस्ट एलिक्यूसाठी तुम्ही 4-5 बोन अगोदर प्रिपेअर तयार राहा या बोनसाठी, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क गेन करण्यासाठी. आता ऑस्टिओलॉजी झाले. ऑर्थोलॉजी आता जॉईंटमध्ये पाहायला गेलो तर जॉईंटमध्ये आपलं काय नी जॉईंट, शोल्डर जॉईंट, एल्बो जॉईंट आणि हिप जॉईंट हे 4 बोन अगोदर तुम्ही फिक्स करून ठेवा. हे 4 जे बोन आहेत जॉईंट आहे, सॉरी नी जॉईंट मागच्या वर्षी आला होता, रिपीट झाला होता. त्यानंतर शोल्डर जॉईंट आणखी सुद्धा या 2 वर्षात पडलेला नाही. एल्बो जॉईंट आणि हिप जॉईंट हे तुम्हाला 4 जे जॉईंट असते हे अगोदर मस्त तयार करून ठेवा. नंतर तुम्हाला वेळ असेल किंवा तुमचं ऑलरेडी झालेला असेल तर तुम्ही छान आहेत, तुम्ही प्लसमध्ये, पण ज्यांचं काहीच नाही त्यांनी अगोदर सुरुवातीला हे 4 जॉईंट करून ठेवा या 3 दिवसामध्ये. 3 दिवस आणि त्यानंतर एंडोक्रायनॉलॉजीला 2 दिवस द्या. म्हणजे किती दिवस झाले, पहिल्या दिवशी 1 दिवस झाला एम्ब्रिओलॉजी लिम्फॅटिक, त्यानंतर 3 दिवस दिले आपण ऑस्टिओलॉजी आणि ऑर्थोलॉजी याला, त्यानंतर लिम्फॅटिक सिस्टीमला 2 दिवस, 3 आणि 2 5 आणि 6 दिवसात आपलं पेपर 1चं जवळपास आपलं मॉडर्न उडलं. म्हणजे 7 दिवसात ते आणि 6 दिवस ते 6, 7 आणि 6 13 दिवसात हे झालं प्लॅन. आता पुढचं राहिलं डायजेस्टिव्ह सिस्टीम. तुम्हाला 2 दिवसासाठी टाइम दिला आपण. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये तुम्ही काय करू शकता, स्टमक करून घ्या, लिव्हर करून घ्या, पॅनक्रियाज करून घ्या, ड्युडेनम करून घ्या. हे एलिक्यूचे पॉईंट आहे, तुम्हाला सॉफ्ट ऑर्गन एलिक्यूला पाहायला मिळू शकतो आणि पडणार म्हणजे पडणार. तुमच्या एलिक्यूला फिक्स असतं की सॉफ्ट ऑर्गन आहे म्हणजे आहे. त्यामध्ये मी आणखी एसिक्यू पाहायला मिळतं, 9 रिजन आहे, पेरोटोनियम आहे, त्यानंतर सिकम आहे, अपेंडिक्स हे तुम्हाला एसिक्यूला पाहायला मिळू शकते. ते मस्त करून ठेवा. हे आपण मोजके टॉपिक असे देतो की तुमचे चान्सेस जास्त येण्याचे. आणखी तुमचं दुसरे झाले असेल तर छान आहे अभ्यास आणि वेळ असेल तर आणखी सुद्धा टॉपिक करून घ्या. पण हे कसे आहेत की हे मस्त एवढे करून अगोदर सध्या तुम्ही प्रिपेअर राहा आणि हे तेवढे पॉईंट करून कव्हर करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमची पासिंग इझिली होऊन जाईल. त्यानंतर काय आणखी एवढं झालं. त्यानंतर आता आहे 2 दिवसात डायजेस्टिव्ह झालं. त्यानंतर काय करायचं तुम्हाला एका दिवसात CVS करून घ्यायची, मग कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आणि त्याचसोबत युरेनल सिस्टीम सुद्धा करून घ्यायची. आता कार्डिओव्हास्क्युलरमध्ये तुम्हाला काय करून घ्यायचं, मस्ट काय करायचं की हार्ट करून घ्यायचं आणि पेरिकार्डियम करून घ्यायचं. हार्ट एलिक्यूला पाहायला मिळू शकतं आयुर्वेदिक वेने आणि मॉडर्न वेने. आता आयुर्वेदिक मागच्या वेळेस आलं की आयुर्वेदिक बी लिहा आणि मॉडर्न पण लिहा, तसं आयुर्वेदिक बी हार्ट करून ठेवायचं आणि मॉडर्नचं बी करून ठेवायचं झालं. आणि पेरिकार्डियम तुम्हाला करून ठेवायचं. त्यानंतर हे झालं. त्यानंतर आता युरेनरी. आता युरेन सिस्टममध्ये तुम्हाला काय पाहायला मिळू शकतं, किडनी, युरेटर, युरेथ्रा तुम्ही सिंपलमध्ये एक नॉर्मल रिव्हिजन मध्ये करून ठेवा. युरेथ्रा सोपामध्ये तुम्हाला समजून नाही लगेच. त्यानंतर किडनी, युरेटर तुम्ही करू शकता आणि युरेनल ब्लॅडरमध्ये ट्रायगोनल ब्लॅडर वगैरे तुम्ही तयार करून ठेवा. यामध्ये तुम्हाला एसिक वगैरे पाहायला मिळू शकतो. अशा प्रकारे आता हे झालं युरेनरीमध्ये. एका दिवसामध्ये तुमचे दोन्ही इझिली होऊन जाईल. मॉडर्नचं खूप सोपं आहे, तुम्हाला इझी वेमध्ये करून जाईल. शॉर्टमध्ये करून ठेवा, तुम्हाला इझीमध्ये समजून जाईल. त्यानंतर आपण टाइम दिला सेन्सरी ऑर्गनसाठी 3 दिवसाचा. सेन्सरी ऑर्गनला टाइम दिला 3 दिवसाचा. म्हणजे यामध्ये कसं
यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे सेन्सरी ऑर्गन करून ठेवायचे. LEP फिक्स तुम्हाला पाहायला मिळू शकतो, दरवर्षी येतो आणि यावर्षी सुद्धा येईलच म्हणून काय असं फिक्स असतं की सेन्सरी ऑर्गन आपल्याला येणार म्हणजे येणार. तसं ऑरमध्ये आहेत त्याला की आपल्या आयुर्वेदिक कला, त्वचा वगैरे, पण सेन्सरी ऑर्गनचे जास्त चान्सेस राहतात LEP पडला तर तुम्हाला 5 आले पाहिजे. त्यापैकी तुम्हाला कोणता विचार म्हणून सांगता येत नसतं. त्यामुळे सेन्सरी ऑर्गनला 3 दिवसात 5 सेन्सरी ऑर्गन करून टाका. सिंपल आहे, समजून जाते तुम्हाला, करून जाते. तर आपण पाहिलं होतं 2 दिवसात डायजेस्टिव्ह, 1 दिवस युरिनरी आणि CVS आणि 3 दिवसात सेन्सरी. आपण हे 6 दिवस वर 7 6 6 6 6 12 12 7 किती 19 दिवसाचा प्लॅन होता. त्यानंतर तुम्हाला जर आणखी यामध्ये तुम्ही जर कमी जास्त केलं, लवकर आयुर्वेदिक पोर्शन उडवला किंवा तुमचं ऑलरेडी काही प्रिपेअर असलं किंवा आहे तर तुम्हाला आणखी थोडा जरी टाइम भेटला, त्यासोबत तुम्ही नर्वस सिस्टीमला सुद्धा तुमची राहिली आहे. आणखी नर्वस सिस्टीम सोबत रेस्पिरेटरी आणि रिप्रोडक्टिव्ह, आणि रेस्पिरेटरी आणि रिप्रोडक्टिव्ह तुमचे ACQचे टॉपिक असतील. यामध्ये नर्वस सिस्टीम तुमचं LEP असेल तर नर्वस सिस्टीमला तुम्ही 2 ते 3 दिवस लावू शकता. पण तुमचा वर तुम्हाला वेळ काढावा लागेल आणि वर वेळ वगैरे तुम्ही ॲडजस्टमध्ये कमी जास्त किंवा आधीमध्ये कुठंतरी टॉपिक घेऊन तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये 19 दिवसामध्ये यांना नर्वस सिस्टीम ला कुठंतरी ऍड करून तुम्हाला ह्यामध्ये घेऊ शकता. तुम्ही नर्वस सिस्टीमचा एक जरी पॉईंट उचलला तुम्ही, जसं सेरेब्रम यामध्ये, त्यानंतर CSF एसिकल पडू शकतो, मिडल ऑब्लिंगाटा, यामध्ये तुम्हाला जरी शॉर्ट जरी उचलला तुमचा तर उरलेल्या 19 दिवसामध्ये तुमचा काय होतं, CNS बी कंप्लीट होऊन जाईल आणि हे तुमचं ह्यासोबत तुमचा पूर्ण आयुर्वेदिक 7 दिवसात होऊन बाकी तुमचा कव्हर होऊन जाईल. एक सांगतो यामध्ये तुम्हाला कसं होईल की टॉपची यांची गॅरंटी तर मी देत नाही, पण एक सांगतो की यामध्ये तुमची पासिंग नक्की होईल. तुम्ही जर छान रीतीने अभ्यास जर केला यामध्ये तुमचं छान होईल आणि चांगल्या मार्कने तुम्ही पास होता, एवढंच सांगू शकतो. पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल. या 7 दिवसामध्ये तुम्हाला चांगला आयुर्वेदिक कंप्लीट करावं लागेल आणि त्यानंतर तुमचं मॉडर्न सुद्धा कंप्लीट करावं लागेल. अशा प्रकारे जर अभ्यास केला तर तुमच्या दोन्ही पेपरमध्ये छान मार्क होऊन तुम्ही इझिली पास होऊन जातात. पण तुम्हाला एक कंटिन्यू 19 दिवस अभ्यास करावा लागेल आणि यामध्ये तुम्हाला कुठेही टाळाटाळ करायला जमणार नाही. कारण तुम्ही जर छान रीतीने अभ्यास करता तर तुमचा इझिली होऊन जाईल, पण तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल ॲज कम्पेअर टू नॉर्मल. आता कसं आहे, सध्याला आता धावपळीचा काळ आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं धावावं लागणार आहे ते, कारण की आता सगळेच कासवाच्या गतीने चालून तर जमणार नाही. आता सगळ्यांना सस्याची गती, आता शेवट आहे, एंड आहे, तुम्हाला थोडं सस्याची बी गती धरावं लागणार, थोडं पळावं लागणार आहे, कारण की आता शेवट आहे यामध्ये. आणि त्यामुळे आणखी एक सांगायचं राहिलं की यामध्ये कोणीही विद्यार्थ्यांनी ताणतणावामध्ये अभ्यास करायचा नाही. काही विद्यार्थी म्हणजे सर आता खूप टेन्शन आले, काय करावं काय नाही, तर यामध्ये स्ट्रेसमध्ये आलं जरी असं ताणतणाव बाजूला ठेवायचा, अभ्यास करा. आता आपलं काम आहे अभ्यास करायचा तर अभ्यास करायचा, जास्त विचार लावायचा नाही काय करावं काय नाही, फक्त अभ्यास करायचा. जे होईल ते फळ आपल्या हातात नाही, फळ तो ईश्वरात देणारे, हे सगळ्यांना सांगतो मी, नेहमी सांगत आलोय की स्वतः श्रीकृष्ण भगवान म्हणतात की कर्म करते रहो फल की आशा मत करो. त्याप्रकारे तुम्ही काय करा, तुमच्या हातात सध्याला एवढे 19 दिवस आहे, छानपैकी अभ्यास करा आणि तुम्ही छानपैकी तुम्हाला पेपर लिहून आहे आणि छान पेपर जातील. तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला छानपैकी पेपर जाईल. त्यामुळे दुसरा काही स्ट्रेस वगैरे घेऊ नका, ओव्हरथिंक करू नका. आणि टेन्शन वगैरे येत असेल तर रिलॅक्स गाणे वगैरे ऐका, चिल व्हा, पॅरेंट्सला बोला, घरी बोला, छान बोला, त्यांना सगळ्यांना सांगा की काय सुरू आहे काय नाही. आणि आई वडिलांसोबत जास्त मिक्स व्हा, फ्रेंड सर्कलमध्ये बी चांगलं राहा, त्यांना समजून सांगा का. आणि कसं असतं की स्वतःला जो ताण आलाय का, तू जर इतरांना जर सांगितलं थोडं मन बी हलकं होऊन जातं आणि समजून जातं की यार नाही आहे बाबा, पेपर सीझन आहे, ताण सगळ्या मागं असतो. तर कोणी काही टेन्शन घ्यायचं नाही, काही नाही, रिलॅक्समध्ये अभ्यास करायचा, छानपैकी अभ्यास करायचा, व्यवस्थित जेवण करायचं, व्यवस्थित झोप घ्यायची आणि त्यासोबतच व्यवस्थित छान अभ्यास करायचा, त्यासोबत रिव्हिजन बी करायचे. काही ताण घ्यायचा नाही, काही नाही, व्यवस्थित अभ्यास करायचा. तुम्ही अभ्यास छान केला तर पेपर सुद्धा तुम्हाला छान जातील. चला पुन्हा सर्वांना एकदा ऑल द बेस्ट. जर काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.